ओला दुष्काळ किंवा तुमच्या अकलेचा दुष्काळ म्हणा, पण शेतकऱ्यांना मदत करा. पंतप्रधान आवास योजनेतून तात्काळ घरं बांधून द्या. उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करण्याची गरज. शेतकऱ्यांसाठी घोषणा केली, मात्र प्रत्यक्षात पैसे दिले का? एकनाथ शिंदेंचा पलटवार. एसटी महामंडळाची प्रस्तावित 10% भाडेवाढ रद्द. एसटी महामंडळाचा प्रवाशांसाठी मोठा निर्णय. परिवहन मंत्र्यांकडून भाडेवाढ मागे घेण्याचे आदेश. 4 ऑक्टोबरला मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावली ओबीसी नेत्यांची बैठक. सकल ओबीसी नेते बैठकीला उपस्थित राहणार. विजय वडेट्टीवारांची माहिती. प्रांजल खेवलकरांनी ड्रग्जचं सेवन केलं नसल्याचं रिपोर्टमधून स्पष्ट. ड्रग्ज मागवल्याचा इंस्टाग्राम मेसेजचा पुरावा म्हणून आरोपपत्रात उल्लेख, तर फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये घटनास्थळी ड्रग्ज मिळाल्याचाही समोर. पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरचा कोर्टात अजब दावा. क्लीनरचं अपहरण नाही तर पाहुणचार केला. ड्रायव्हरनं क्लीनरला सकाळी बस स्थानकावर सोडल्याचीही दिली माहिती. धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी संभाजीनगरच्या गोपीनाथ दांगोडेनं स्वतःला संपवलं. आपलं बलिदान वाया जाऊ न देण्याची सरकारला चिठ्ठीतून केली विनंती. एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगरांचं राज्यभरात आंदोलन. रास्ता रोको आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी. गाळप हंगाम बैठकीत 5 रुपयांवरून साखर कारखानदारांचा गदारोळ. राज्य सरकारनं घोषित केलेल्या 5 रुपये प्रति टन मदतीस कारखानदारांनी केला विरोध. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या 5 ऑक्टोबरला अहिल्यानगर दौऱ्यावर. दौऱ्यावेळी विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी. चला सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. ओला दुष्काळ किंवा तुमच्या अकलेचा दुष्काळ म्हणा, पण मदत करा, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी सरकार त्यांच्या धुंदीत असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. काही साखर सम्राटांनी भाजपमध्ये जाऊन थक हमी मिळवली. शेतकऱ्यांच्या कर्जाची हमी मात्र कुणी घेत नाही, असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. सर्व शेतकरी भाजपात गेल्यावर कर्जमाफी करणार का, असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी विचारलाय. गोरगरीब शेतकऱ्यांना सरकारनं न्याय द्यावा. अतिवृष्टीग्रस्तांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्या, अशी मागणी देखील उद्धव ठाकरेंनी केली आहे. तर राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, उद्धव ठाकरेंनी मागणी केल्याचं आपण बघतोय. केंद्राचं पथक अजूनही पाहणीसाठी आलेलं नाहीये आणि पंतप्रधान आवास योजनेतून तात्काळ घरं बांधून द्या, असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. कागदी घोडे नाचवण्यापेक्षा शेतकऱ्यांकडे जा, असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचं आपण बघतोय. महाराष्ट्राच्या हक्काच्या मागणीसाठी दिल्लीत जा, असा देखील टोला त्यांनी लगावलेला आहे. गद्दारांच्या प्रश्नांना मी उत्तर देत नाही, असा देखील उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला. मी ओला दुष्काळ हा शब्द वापरण्यापेक्षा आपत्तीग्रस्त हा शब्द वापरला. आणि आपत्तीग्रस्त, मग आपत्ती, तुम्ही एखादा शब्द नाही म्हणून संकट नाकारू कसं शकता? की ठीक आहे, ओला दुष्काळी संज्ञा नाहीये, नसेल, पण म्हणून तुम्ही झालेलं नुकसान नाकारू शकता का? आणि ओला दुष्काळ ही जर का संज्ञा नसेल, तर मग मला असं वाटतं की काही वेळेला माणसांच्या पदाप्रमाणे शब्द बदलतात का? की काही शब्द ते ज्या पदावर असतात तेव्हा ते शब्द अस्तित्वात येतात आणि पदानंतर दुसऱ्या पदावर गेलेले ते शब्द नाहीसे होतात, असं काय आहे? हे बाकीचं सगळं पत्र आहे. आता त्यातल्या शेवटच्या ज्या 2-3 ओळी आहेत, 2च, की नुकसानीची व्यापकता आणि सार्वत्रिक झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली गेली पाहिजे. आपण तातडीने लक्ष घालावे, ही विनंती आपला गिचपीड देवेंद्र फडणवीस. नाही, गिचपीड म्हणजे त्यांची सही आहे, तसं मी म्हटलं, मला वाचता नाही. वाचता येतं तो बघा तुम्ही सही, पण अशी हे त्यांनी त्यावेळेला दिलेलं हे पत्र आहे. आता तेव्हा ओला दुष्काळी संज्ञा होती आणि मग तुमचं सरकार आलं होती संज्ञा काढली का? तर हे फालतू शब्दाचे खेळ करू नका. की काही साखर सम्राट हे भाजपामध्ये गेले आणि शेकडो करोडो रुपयांच्या कर्जावरती त्यांनी सरकारकडनं थक हमी मिळवली. आम्ही जी मागणी करतोय ती या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी करतोय. ज्या शेतकऱ्यांना त्यांची जमीन गहाण टाकावी लागते, बैलजोडी गहाण टाकावी लागते, कधी कधी पत्नीचं मंगळसूत्र सुद्धा गहाण टाकावं लागतं.
कारण काहीतरी गहाण टाकल्याशिवाय त्यांना कर्ज मिळत नाही. त्यांच्या कर्जाची हमी सरकार कधी घेतच नाही. आमची नियत काढली गेली, सगळं काढलं गेलं, पण शेतकऱ्याला आज जी मदत पाहिजे ती अजूनही दिली जात नाहीये. मुख्यमंत्रीमध्ये पंतप्रधानांना भेटून आले, पंतप्रधान तिकडे प्रस्तावाची वाट बघतायत आणि मुख्यमंत्री आपले अभ्यास चालू आहे. 2 उपमुख्यमंत्री, 2 हाफ आणि 1 पूल 2 हाफ असे त्यांचा अभ्यास आणि प्रस्ताव बनवणं सुरू आहे. की केंद्राचं पथक अजूनही राज्यात आलेलं नाही. केंद्राचं पथक येणार केव्हा, येणार की नाही येणार, आल्यानंतर त्यांची सगळी पाहणी होणार कधी, मग त्यांचे पंचनामे होणार कधी, म्हणजे हे सगळं या सरकार म्हणजे एकदम निर्दयीपणाने हा कारभार चाललेला आहे. एक तर तातडीने मी पुन्हा त्याचा पुनरुच्चार करतो की शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे. तुम्ही त्याला ओला दुष्काळ म्हणा, नाही तर तुमच्या अकलीचा दुष्काळ म्हणा, काही म्हणा, पण शेतकरी आज संकटात आहे. शेतकऱ्याला ताबडतोब हेक्टरी 50,000 रुपये मदत झाली पाहिजे. सांगतो, आम्हाला याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही, पण आम्ही किती जरी म्हटलं तरी सरकार ज्या पद्धतीने कामकाज करते किंवा करत नाहीये हे मात्र संतापजनक आहे. नुसते कागदी घोडे नाचवण्यापेक्षा तिथे शेतकऱ्यांमध्ये जा, काय हवं नको ते बघा. केंद्राचं पथक कधी येणार? आज मी असं म्हणत होतो की खरं म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नुसते मोजरे मारायला दिल्लीत जाता, त्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या हक्काच्या मागणीसाठी, महाराष्ट्र संकटात आहे त्या मागणीसाठी म्हणून त्यांनी दिल्लीला जायला. तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी जे म्हटलं की फोटो लावून मदत केली जाते, त्यावर उपमुख्यामंत्री शिंदे यांचं असं म्हणणं आहे की त्यांना मी उपमुख्यमंत्री मानत, गद्दाराच्या प्रश्नाला मी उत्तरच देत नाही. पण त्यावरचे फोटो बघण्यापेक्षा गद्दाराच्या आणि पूर्वीही अशी मदत केली जात होती आणि तेव्हाही फोटो छापले जात होते. मी गद्दाराच्या प्रश्नाला उत्तरच देत नाही. गद्दार तो गद्दारच, आज सुद्धा बोलतो तो गद्दारच आहे आणि गद्दाराला मी उत्तर देत नाही. कारण घरदारं वाहून गेलेली आहेत. पंतप्रधान आवास योजना हे मी यापूर्वी सुद्धा बोललेलं, तशी ग्रामीण योजना परत एकदा आणा किंवा नव्याने आणा आणि शेतकऱ्यांची जी ज्याला मी काय म्हणेन जेमतेम काही घर आहे त्याला घर म्हणणं सुद्धा फार धाडसाचं ठरेल अशा प्रकारचे निवारे आहेत, खोपटी आहेत आणि ते पाण्यामध्ये वाहून जातात. तर ही जी सगळी तात्पुरत्या स्वरूपातली घरं आहेत त्यांना नुसती डागडुजी नाही तर त्यांना पक्क्या स्वरूपाची घरं ही प्रधानमंत्री आवास योजनेतून फुकटात बांधून दिली गेली पाहिजेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला उत्तर दिले. लाडक्या बहिणींच्या योजनेला खोडा घालणाऱ्यांना चांगला जोडा निवडणुकीत लावला आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले आणि त्यामुळे लाडक्या बहिणींनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवलाय. तर उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचंही शिंदेंनी म्हटलंय. स्वतः मुख्यमंत्री असताना काय काय केलं, किती दिलं, काय दिलं, शेतकऱ्यांचे किती अश्रू पुसले, शेतकऱ्यांच्या बांधावर किती वेळा गेले, हे सगळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना माहीत आहे. आणि त्यांनी केलेली घोषणा ते नियमित 50,000 रुपये जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी त्यांना 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय घेतला. दिले कुठे? त्यामुळे पहिलं स्वतःने आत्मचिंतन केलं पाहिजे, स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघितलं पाहिजे की आपण काय केलेलं आहे. ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जे काही आरोप केले किंवा त्यांच्या मागण्या ज्या काही मांडलेल्या त्याला उत्तर म्हणून आता एकनाथ शिंदेंनी देखील पत्रकार परिषदेत आपलं म्हणणं मांडलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं की उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. त्यांच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना किती मदत दिली गेली हा देखील मुद्दा त्यांनी उपस्थित केला आणि सरकार शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी उभं आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. लाडक्या बहिणींनी त्यांची योजना बंद होईल या विषयाला घेऊन अजिबात चिंता करू नये, त्यांची योजना ही सुरू राहणार आहे, कोणत्याही प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नये असं देखील एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सगळ्या आरोपांवर त्यांच्या मागण्यांवर उत्तर देत असताना एकनाथ शिंदेंनी देखील आपली बाजू स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीने अफवांवरती विश्वास न ठेवता ही योजना ही निरंतर काल सुरू राहील, यापुढेही सुरू राहील असं त्यांनी म्हटलंय. ती कधीही बंद होणार नाही याबद्दल त्यांनी लाडक्या बहिणींना आश्वस्त केलं. पण त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याबद्दल राज्य सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचं देखील त्यांनी ठामपणे सांगितलंय. मागणी किती करावी, कोण करावी आणि कुणी करावी हा त्याचा भाग आहे. पण तो सरकार एवढंच आमचं सरकार म्हणून, महायुती सरकार म्हणून
शेतकऱ्याला जे काही संकटात शेतकरी सापडलेला आहे त्याचं संकट मोठं आहे हे मी पुन्हा एकदा सांगतो. त्यामुळे आम्ही अटी शर्ती बाजूला ठेवून शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहतो आणि आतापर्यंत शेतकऱ्याच्या मागं आम्ही उभे राहिलेलो आहोत. शेतकऱ्याला वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. केंद्र सरकार देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी शेतकऱ्यांबद्दल अतिशय संवेदनशील आहेत. म्हणून तर शेतकऱ्यांसाठी त्यांनी शेतकरी सन्मान योजना सुरू केली, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार तर पूर्ण ताकदीने उभं राहील. केंद्र सरकार देखील या शेतकऱ्यांच्या मागं उभं राहील हा विश्वास आम्हाला आहे.